आज आपल्या पॉडकास्टवर आहे अमृता, जिचा जन्म, शिक्षण सगळं काही अमेरिकेत झालं. पण 2024 मध्ये ती भारतात गेली आणि तिथेच सेटल झाली. अमृता आज आपल्याला सांगणार आहे तंजाऊर मराठी म्हणजे काय, त्यांचा इतिहास काय आणि कशी अमृता सोशल मीडियाद्वारे आपली ही भाषा, आपली संस्कृती जपवायचा प्रयत्न करते. अमृताने तिची ही विलोभनीय गोष्ट तंजाऊर मराठीमध्येच सांगितली आहे. पहिले 1-2 मिनिट तुम्हाला भाषा थोडी वेगळी वाटेल, पण जर तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर तुम्हाला आमच्या या गप्पा 100% आवडतील. गॅरंटी आहे भाऊंची. हा फक्त पॉडकास्ट नाही मित्रांनो, तर मराठी इतिहासाचं एक लपलेलं सुंदर पान आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आपल्या पॉडकास्टवर आहे अमृता, थेट भारताहून, जिचा जन्म, शिक्षण सगळं अमेरिकेत झालं, पण तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि ती आज संपूर्ण जगाला तंजाऊर मराठी शिकवत आहे सोशल मीडियाद्वारे. वेलकम टू द पॉडकास्ट अमृता. Thank you. तंजाऊर मराठी हे तुझं पेज मी इंस्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी बघितलं. तुझा तो एक रील होता ज्याच्यामध्ये तू तंजाऊर मराठीमध्ये तू बोलत होती आणि तू सांगत होती की कसं वेगळं असतं, आणि मला हा प्रकार काहीच माहित नव्हता. म्हणजे एवढं फॅसिनेटिंग काही असू शकतं मराठी भाषेशी संबंधित, याची मला कल्पनाच नव्हती. तर आपल्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात अगोदर सांग, तंजाऊर मराठी काय प्रकार आहे? So तंजावर मराठी एक लँग्वेज आहे. सो 17th सेंचुरी छत्रपती शिवाजी महाराज एकोजी तंजावर आल गेले होते आणि तिकडे त्यांचे किंगडम एस्टॅब्लिश केले होते. सो त्यांच्या बरोबर भरून लोक पण गेले होते. सो इट इज बिलीव्ड दॅट ते लोक जो गेले होते ते आमचे अँसेस्टर्स आहे. सो फॉर मेनी इयर्स भरून वर्षांसून आमच्या लोक तिकडेच आहेत. आम्ही हे मात्र मराठी बोलतो, पण तंजावर, सेलम, चेन्नई, ऑल ओव्हर तामिळनाडू, मैसूर, कर्नाटकात आम्ही गेलेत आता. मेनली सगळेजणी साऊथ आंतच आहेत. तुम्ही साऊथ आउट गेल तर हैदराबाद, कर्नाटका हे तेवढे ठिकाणी मिळतील. मेनली तंजावर, चेन्नई. सो आम्ही मराठी बोलतो, आम्ही मराठी दिसतो, पण आमच्या हॅबिट्स की थोडं तमिळ असं आहे. आमचं जेवण, आमचं हॅबिट्स हे तेवढी इव्हन आम्ही मराठी बोलतो, आमचं ऍक्सेंट थोडं तमिळ मध्ये आहे. या मला ते जाणवतंय, कारण माझं शिक्षण नॉर्थ मध्ये झालं होतं आणि माझे भरपूर माझ्या कॉलेजमध्ये भरपूर माझे मित्र तमिळ होते. सो तमिळ पेसनाना म्हणजे मला काही काही शब्द मला यू यू पिक अप राईट. साधन पास पंढरे, त्यांनी पास पंढरे. माझ्या घरात तवडनाली तमिळ कळतं. तमिळ तवडनाली दुसरं भाषा. आता ना मला ना तू काय बोलते हे समजून घ्यायला ना मला लिटरली म्हणजे आय हॅव टू लाईक काय म्हणतात, एकदम कान लक्ष देऊन ऐकावं लागतंय. कारण मला असं वाटतं होतं की तंजाऊर मराठी अगदी सेम असेल आपल्या मराठी सारखी, पण भरपूर स्ट्रक्चरल डिफरन्स मला दिसतोय. वेगळा आहे. का म्हणजे आम्ही यूज करायचा शब्द की उदंड जुना आहे. लाईक आम्ही म्हणतो मी हे माझे एअरपॉड्स आहे का, हे हरपलत्र म्हणजे अगर मैंने खो दिया, हे हरपलत्र मी हरवलं मराठीमध्ये हरवलं. मी हे हरपून गेल तर मी हे हुडकीवाम. बापरे, म्हणजे जर हे हरवलं तर मी हे कसं शोधेल? तर आम्ही हे शोध शब्द यूज करत नाही. आम्ही म्हणतो हे हुडकीवाम. तुझ्या चावी कोट आहे हे हुडकीवा, हे तुझे हे कप कोठे गेला हुडकीवा, हे कोठे गेला ते कोठे गेला हे हुडकीवाम असं. तंजाऊर मराठी आता जगभरात किती लोक बोलत असतील अमृता तुझ्या मते? मी थोड दिवस पुढे मी हेच पाहत होते. आय थिंक लगभग 70,000 पीपल आता आहेत आमच्या कम्युनिटीच्या. बट 70,000 विविध ठिकाणात आहेत. सो मी वाढले व्हर्जिनिया DC मध्ये. ऍक्च्युली आम्ही तंजावर मराठी मध्ये म्हणत नाही. ऍक्च्युली मी एक 2 दिवस पुढे मी एक रील पोस्ट केले होते. मी ते रील म्हटले तंजावर मराठी मध्ये. समाज 3 लोक म्हटलेत मला, आम्ही आमच्या मराठी मध्ये युज करत नाही, आम्ही आंत म्हणतो. मी व्हर्जिनिया मध्ये नाही होत. आम्ही मध्ये युज करत नाही. मी म्हणले ना मी व्हर्जिनियात वाढले, व्हर्जिनिया आंत आम्ही मध्ये युज करतो. मी व्हर्जिनियात वाढले, नॉट व्हर्जिनिया मध्ये. नॉट मध्ये. बट मी आय थिंक फॉर द पास्ट 2-3 वीक्स मी पुणे मराठी लोक बरोबर बोलत आहे. सो आय थिंक ते मध्ये येऊन गेले माझे भाषांतर. हळूहळू तू मध्ये वापरायला लागली आता. होय ते थोडं. ओके, होय म्हणजे यस का? होय होय होय. तुम्ही हो म्हणता, आता आम्ही होय म्हणतो. व्हेरी नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. मी थोडेसे काही शब्द जरा बघत होतो ना, जरा होमवर्क जेव्हा करत होतो आपल्या डिस्कशन साठी, तेव्हा मला थोडंसं असं वाटलं की तंजावर मराठी थोडीशी आपली जी कोकणी, तुला माहिती का कोकणी, लाईक कोस्टल रिजनचा जो
किंवा सिमिलॅरिटीज आहे. गोनीज मराठी असते ना? सिमिलॅरिटीज आहे. का म्हणजे मी पुढलं वार एक फ्रेंड आले होते. त्यांनी बेंगळुरूहून आहे लेकिन कोंकणी अँड थोडं शब्द सेम होता. लाइक तो म्हणत होता, "मी घरात मी पावलो." ते तेवढी थोडं सेम होतं मराठीचं. बट बॅक टू आम्ही कोकणीमध्ये. किती लोकं आहे. सो मी व्हर्जिनियन वाढले. सो व्हर्जिनियात एक सिटी असेल तर एक नेबरहूड असेल तर मे बी तमिळ फॅमिलीज 10 असतील. पण त्यांच्या मराठी ते पूर्ती ते शहरांत एकच असतील. सो ते हो, बरोबर आहे. स्कॅर्सिटी मुव्हमेंट आहे. कारण तू म्हणते फक्त टोटल तू म्हणते होय. 70,000 प्लस ओर असेल. मायनस होय. ऑल ओव्हर द होय. ग्लोब. पण आता काय होत आहे, हं, ते लँग्वेज भरून लोकं प्रिझर्व्ह करत नाहीत. सो इफ आय मॅरी समबडी हू इस नॉन गुजराती, देन त्यांच्या लेकराला त्यांनी ते ते भाषा पुढे जात नाही आता. बरोबर आहे, सो ते बरोबर आहे. एक प्रॉब्लेम होत आहे. का म्हणजे आमच्या भाषा पुढे पास होत नाही. तर आता ते लोकं या. पण कमी होत आहेत. भाषा तंजावर मराठी बोलणारी लोकसंख्याच कमी-कमी होत होय, चालली आहे. होय, होय. आणि तिथेच कुठेतरी तू तुझा Instagramद्वारे यू आर ट्रायिंग टू काय म्हणतात त्याला जिवंत होय. किंवा कीप इट अलाइव्ह ॲक्चुअली हे करायचा हे प्रयत्न उदाहरण करतो. अनइंटेन्शनल होतं. का म्हणजे मी उगाच Instagramवर होते. मी पाहत होते मल्याळम कम्युनिटीच्या, तमिळ कम्युनिटीच्या भरून असं होतं. तेव्हा मला हे विचारायला आमच्या कम्युनिटीज काय नाही. तर मग मी म्हटलं असतील लोकं, खोटं असतील पण असतील. सो मी उगाच हे सुरू केले. उगाच असंच मी थोडं पोस्ट करत होते. तंजा मराठीचे हेच्या तेच्या. इंटेन्शन नाही ते. तेव्हा एक रील 24 आता एक ट्रेंडिंग होता. You know you're blank if you do blank. Like me, American असेल तर you know you're American if you put ice in all your drinks. Like तसा एक होता. सो मी आणि माझ्या 2 कझन्स आहेत. एक ऑस्ट्रेलियन तर एक यूएसन. तर मग मी म्हटलं आम्ही एक असं करून एक रील. उगाच. तर मग मला 300 फॉलोअर्स त्याच होता. Then we made You Know Your Tanja Marathi if you like धीरं ताकबाद. You know your Tanja Marathi if you're very confused all the time की मी कोण मी कुठसून हे तेवढी कन्फ्युजन असतं ना मी तंजा मराठी. मला माझी आयडेंटिटी कळणार तर मी तंजा मराठी. ते रील एकदम 1 मिलियन तकात गेलं. एकदम. काय म्हणताय? याह! ते ते काय की वेळेवर ते व्हायरल होऊन गेलं. इट बिकेम अ हिट अँड दॅट्स हाऊ द पेज ग्रू. वॉव! याह! सो ते एक तुम्ही रँडमली तू तुझ्या कझिन्स सोबत काहीतरी कंटेंट बनवायचा होय, प्लॅन केला आणि होय. इट जस्ट वेंट होय. ॲब्सोल्युटली पण बॉन्कर्स. ॲक्चुअली त्याच्यापुढे मी माझ्या एक कझन होती. आम्ही 2019 नंतर ॲक्चुअली तुम्ही YouTubeवर पाहिलं तर ते व्हिडिओ ॲक्चुअली ते पाहिलं आय मीन आता मोस्ट व्हिडिओज Instaत आम्ही पोस्ट केलं तर 1 मिलियन तक जाऊया. इट्स नॉट अ व्हेरी अनकॉमन थिंग. बट 2019 नंतर तर ते तेवढं कॉमन नव्हतं. इव्हन 30,000 असेल तर इट वॉज अ व्हेरी न्यू थिंग टू हॅव these videos and this type of reach. सो ते टाईमात आम्ही एक व्हिडिओ आम्ही केलं होतं. वेअर आम्ही उगाच बोलत होतो. सो आमच्या तंजामराठीत काय आहे, की एव्हरीवन इज रिलेटेड बिकॉज इट्स सच अ स्मॉल कम्युनिटी. उदंड लहान आहे ना. ऑल कम्युनिटी. सो मी होय. तुम्हाला मित्र बरोबर. ओ तुमच्या बहिणी, लोंकाट, सुनाट हे ते मजा येऊन हे ते मिळूनच जाईल. सो आम्ही ह्याच्यावर एक स्पूफ असं आम्ही केलं होतं, की माझ्या बापाच्या, बहिणीच्या, सुनाच्या, बायलीच्या काय घ्या, की मग म्हणू ना, ए-बी-सी-डी व्यंकटरामन राव असं. म्हणजे मला कळतंय तो व्हायरल का झाला असेल. होय. येस. And तुम्ही if you go to any Tanja Marathi gathering, any gathering where there's Tanja Marathi, हे कॉन्व्हर्सेशन येऊनच जाईल. तुम्ही कुठं सुना, "ओ त्यांनी येऊ ना, लाइक मी लिहून देते." कोटीन फाईल तर एक मिळूनच जातील स्वैर. बरोबर आहे. कारण कम्युनिटीज एवढी लहान आणि जिओग्राफिकल होय. एरिया पण तुमचा छोटासा होय, आहे. होय, होय. आय मीन आत्ताच्या जनरेशन बाहेर लोकांना बराच काढून घेता येतं. बट पुढलं जनरेशन नंतर दे वर स्टिल डूइंग अरेंज मॅरेज. सो देअर बरोबर. वाज हाय चान्स ऑफ पीपल नोइंग ईच अदर. बरोबर, याह! बरोबर. सगळे सगळे रिलेटेड होय, होय. सर्कलमधले. आता आपण थोडंसं तुझ्या बॅकग्राऊंडकडे. तुझा जन्म कुठे झाला? यूएस इन व्हर्जिनिया. सगळं शिक्षण, होय. एज्युकेशन फेअर व्हर्जिनिया? फेअरफॅक्स काउंटी, व्हर्जिनिया. ओह! फेअरफॅक्स काउंटी फार फेअरफॅक्स काउंटी, फेमस काउंटी आहे व्हर्जिनिया. ते. फेअरफॅक्स काउंटी, व्हर्जिनिया. नाईस, नाईस. लहानपण कसं होतं? बालपण कसं होतं व्हर्जिनियामध्ये? तेवढं ते टाईमात तेवढे इंडियन्स नव्हते आणि तंजा मराठी 2-3च होते. बट तेच होतं. आय मीन लाइक ऑब्व्हियसली एट दॅट टाईम इट वाज डिफरंट ग्रोइंग अप. ते टाईमात तर तेवढं इन जनरल इंडियन्स नव्हते यूएसात. अँड आता असं आता फाल तर इफ यू सी एनी कॉलेज टीम, एनी हाय स्कूल टीम, इंडियन प्राईड, कल्चरल प्राईड आता ते तेवढी भरून आहे. ते टाईमात इट वाज लाइक आय एम जस्ट एम्बॅरेस्ड टू बी इंडियन. सो आम्हाला काय होतं, फर्स्ट यू इंडियन.
सो युअर डिफरंट. देन इंडियन नंतर युअर तंजावर मराठी. सो आमच्या लोकांमध्ये कोणी नाही. सो तमिळ लोक असेल तर आम्ही हे का, पंजाबी असेल तर आम्ही हे का, हिंदी असेल तर आम्ही हे का, पण आम्हाला हिंदी येत नाही, तमिळ येत नाही. अँड माझ्या घरात कसं आहे, माझ्या तेवढं एव्हरीवन इन माय हाऊस स्पीक्स तमिळ. आमची त्यांनी तेवढी तमिळनाडून वाढलंय. पण मी एक एकलीच US वाढली. सो मला तमिळ कळत नव्हतं. सो मी इंडियात जाताना आय ओन्ली आय डोंट नो तमिळ, फोमो. सो मी म्हणून शिकले. मी तमिळ मूव्हीज पाहून मी शिकले तमिळ. वाव. होय. तुझ्या बायोमध्ये तू लिहिलंयस की तू ऑफकोर्स इंग्लिश बोलते, तंजावर मराठी होय. बोलते, तमिळ बोलते आणि आता गुजराती पण आता बोलते. गुजराती पण बोलते आणि हिंदी पण येतं. सो 5 होय. लँग्वेजेस. मराठी म्हणजे पुणेरी मराठी बोलते का नाही, नाही, नाही? नाही. पुणे मराठी. तेच आमचं दुसरं तुम्ही म्हणजे Insta पाहिलं तर तेच एक मोठं जोक रनिंग जोक असेल. आम्ही तंजा मराठी लोकं इफ वी कम इन फ्रंट ऑफ एनीवन हू इज रेग्युलर मराठी, आमचं हेच भे. द पर्सन इन फ्रंट ऑफ मी विल स्पीक इन पुणे मराठी आणि मी असं ब्लँकशी मी काय नाही काय म्हणतात आणि काय म्हणाला काय समजत नाही. तुझे आणि तुझ्या कझिनचे काही मी तुमच्या आय थिंक डिनर टेबल और डायनिंग टेबलवरचे काही क्लिप्स बघितले आणि मला म्हणजे भरपूर मी स्ट्रगल करत होतो लाईक टू अंडरस्टँड और टू होय, कॅच द होय, वर्ड्स म्हणजे एवढं इझी नाहीये मला पण होय. जेवढं म्हणजे इझी नाही. म्हणजे मराठी जरी कॉमन थ्रेड जरी असला होय. आय फील लाईक की बिकॉज 300-400 वर्षामुळे ते डायव्हर्जन्स फार होय, झालंय. होय. सो हे उदंडच वेगळं आहे आणि आमचं ॲक्सेंट पण उदंड तमिळमध्ये आहे. हा शब्द पुन्हा बोल. कुदंड. काय होतं? उदंड. उदंड म्हणजे भरपूर. भरपूर. या, या, या. या. उदंड ॲक्चुअली मराठी शब्द आहे, पण आम्ही एवढा वापरत नाही. इट्स होय. लाइक अ व्हेरी लाइक डिफरंट. या, ओके या, या, उदंड या. आवडतो. हं. मद्री शब्द पण शायद इट्स आय थिंक इट्स तमिळ वर्ड. आय डोंट तमिळमधलं हां, मद्री म्हणजे मधलं मद्री. मे बी. होय. अँड माझं ॲक्सेंट बिकॉज आय ग्रो अप इन USA सो तेवढं तमिळ असं नाही का म्हणजे इट्स काइंड ऑफ न्यूट्रल. बट माझे बरोबर. कझन्स तेवढी or my uncles and aunts उदंड you'll just think you're hearing Tamil, but it's Maraठी. पण तमिळ असंच आहे. म्हणजे अल्मोस्ट तमिळ टोनमध्ये होय, मराठीत होय, असं. होय. आणि आमचं जेवण असं की इडली, सांबार. बरं ॲक्चुअली मला हे पेज ऑन मी एक नवं गोष्ट मी शिकले. तर अपेरंटली सो डोसा, सो आम्ही डोसाला धिरडं म्हणतो. काय होय, म्हणतोय? डोसा इज होय. धिरडं? बट आय गेस महाराष्ट्रात धिरडं एक वेगळं एक आयटम आहे. हो, धिरडं पूर्ण वेगळा होय. आयटम आहे. बरं आम्ही डोसाला धिरडं म्हणतो. सो एनी तंजा मराठी आम्ही कुठेतरी बाहेर गेलतो लाइक कोणतरी यू ट्रॅव्हल फॉर 5 डेज यू गो टू युरोप एनीवेअर. फ्लाइटात वापस येताना हे यू विल गेट टू हिअर. घराला जेवणात धिरडं धिरडं सांगवाच ताक पाहिजे मला. धिरडं ताक-भात. ताक-भात ताक-भात इज व्हॉट लाइक बटर अँड मिल्क? राईस. बटर मिल्क अँड फॉर राईस? एनी तंजा मराठी ताक-भात नाहीतर काय जिर्णास होईना, झोप येईना, काय येईना. ताक-भात पाहिजे म्हणजे पाहिजे. ते ताक-भात म्हणजे पाहिजे. ताक आवश्यक आहे. काय मोस्ट खाशील इम्पोर्टंट. ताक-भात पाहिजे. एंडान ताक-भात पाहिजे. ताक-भात नाहीतर ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. आय थिंक तो ताक-भातही म्हणजे मे बी साउथ इंडियाचा या कर्ड राईसचा डेफिनिटली. इन्फ्लुअन्स दिसतोय. 100% माझा एक कझिन आहे तो कुठेही गेला तर पास्ता आणि खाल तर ताक-भात पाहिजे असा. ताक-भात पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर पडणार ताक-भात पाहिजे. लहान लेकराला जेवण द्या तर पहिलं असेल वरण-भात, नंतर सार-भात, ताक-भात हे स्टँडर्ड. ओ सार-भात म्हणजे रस्सा का? रस्सा लाइक स्पायसी? रसम. नाही, नाही रसम. ओ रस्सम. गॉट हां. इट याह. ओके. आता आपण फूडच्या टॉपिकवर आहे ना, लेट्स स्टे ऑन ओके. फूड. ओके. फूड पूर्ण वेगळं दिसतंय होय. तुमचं. नॉट लाइक टिपिकल होय. मराठी ॲक्चुअली फूड. मलाच कळत नाही टिपिकल मराठीत काय जेवतात. मी ऐकलंय. पुरणपोळी. पुरणपोळी आम्ही खातो कमात्री मतलब लाइक दिस गुढीपाडवाची ऑन दीज काइंड ऑफ डेज आम्ही करतो. बट अदरवाईज तुम्ही आमचे करता. डेली भात असतं. सार-भात, ताक-भात. सकाळ संध्याकाळ डेली. म्हणजे US and Baduna, it was more like for lunch it'll be sandwich and salad, this kind of thing. But रात्री बरोबर. हेच असेल सार-भात, ताक-भात. And of course, as we get more innovative and आम्ही आता थोडी हेल्थ कॉन्शियस आहे, तो हे प्रोटीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते आता थोडं बदलून गेलाय. पण वाढताना असंच होतं. सार-भात, भाजी-भात, ताक-भात हे 3 पाहिजे. तर मेन कार्बचा सोर्स म्हणजे राईसच, नॉट लाइक चपाती और नाही. एनिथिंग लाइक दॅट. चपाती वॉज व्हेरी मेन. इव्हन मी माझ्या आजीच घरावर गेले तर हेच असेल. सांबार भात, ताक-भात, सार-भात ते असेल. नंतर कूट, पोरियल हे तेवढी मतलब पुरी व्हेजीज वगैरे. या हे तेवढी असेल. पापड आणि देन आमच्या आंबाचं लोणचं, लिंबाचं लोणचं, आंबा. हे फार फॅसिनेटिंग वाटतं मला रिलेशन ऑफ तमिळनाडू अँड होय. महाराष्ट्र. आता तू अमृता अहमदाबादमध्ये आहेस हं. राइट? पण
तंजावरमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये असे तंजावूर मराठी रेस्टॉरंट्स आहेत का, जे फक्त तंजावूर मराठी काही स्पेसिफिक गोष्टी सर्व्ह करतात? ते मी पाहिलं नाही. नाही. I haven't seen that yet. But ते ॲक्चुअली एक 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 गुड बिझनेस आयडिया आहे. हां, म्हणजे हे क्विझिन पण उलट वेगळं आहे का ह्याच्यावर आय थिंक 2-3 कुकबुक्स आहे. तंजा मराठी क्विझिन आहेत होय, का? आहे. का म्हणजे हे आंबट भाजी एंड ऑल दिस इज आय थिंक व्हेरी तंजा मराठी स्पेसिफिक आय डोंट नो. तुम्ही पण खातात का आंबट भाजी हे तेवढी? नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. सो म्हणजे स्कोप आहे स्कोप तंजावूर आहे मराठी तंजा मराठी रेस्टॉरंटला. रेस्टॉरंट उघडायला. स्कोप आहे. उदाहरण युनिक असलं. या तुझी फॅमिली ऑलरेडी अजून आहे तिथे तंजावरमध्ये हां, कोणी? आहेत. ॲक्चुअली आमचं देवल पण आहे. कोण? अ, देवल म्हणजे लाइक टेम्पल. आमच्या घरचे ओ देऊळ. देऊळ हां. घरचे देऊळ आहे. नाईस. मग तू केव्हा किती किती वेळेस जाते वगैरे? मी भरून वर्षातून 1-2 जाते. चक्कर? मी 2 वर्षांत एकदा जाईन. बरं आता मी ट्राय करत आहे थोडं टू गो मोर ऑफन. का म्हणजे आता थोडं आता इंटरेस्टिंग टॉपिक्स पण आहे. थोडं रिसर्च आला आणि हे तेवढी. सो आता मी ट्राय करत आहे मी थोडं जास्ती जायला. का म्हणजे माझे 2 मामा तिकडे आहेत. पण माझ्या अम्माच्या साइड तेवढं त्यांनी सेलम, चेन्नई अँड तंजावर आणता येतं. हे ट्राय आता येतं. आणि माझ्या बापाच्या साइड कर्नाटका, मैसूर व्हेरी तिकडे इंटरेस्टिंग. ओके. सो वडिलांची साइड थोडीशी मैसूर, कर्नाटकाकडची आहे आणि आईची साइड सलेम, चेन्नई वगैरे तामिळनाडूकडची आहे. हे पण आम्ही वॉव! म्हणतो अम्मा-बाप्पा, बट देन आय थिंक तुम्ही म्हणतात आई-वडील. तर ते पण एक आई-वडील हां, बरोबर. ते वेगळं आहे. सो म्हणजे व्हेरी फॅसिनेटिंग माहिती आहे का? आहे महाराष्ट्राचंच, पण फॅमिली एक कर्नाटकामधली, एक हां, तामिळनाडूमधली आणि तू आता हां. ॲक्चुअली मी म्हणेन ते माझ्या बापाच्या साइड त्यांनी तंजावरांसून मदुरैला गेले. देन मदुरैहून त्यांनी ओके. मैसूरला गेले, कर्नाटकाला तसं. आणि आय थिंक माझ्या माझ्या बापाचं साइड आजी वॉज फ्रॉम शिमोगा. सो आय थिंक सो शी वॉज ऑलरेडी देअर. And माझ्या अम्मा side Aji was from actually she grew up in Pune because her dad was in the Air Force. She was ओह! Tanja Marathi, but then तिकडे वाढली पुण्यानंतर. So त्यांच्याकडे बोलताना थोडं I would learn some पुणे मराठी. आजीकडे बोलताना. आजीशी थोडं मी बोलताना. शिकले. ओके, इंटरेस्टिंग. आता तंजावूर मराठी आता मला कळलंच आहे, पण तंजावूर अजून कुठल्या दुसऱ्या गोष्टींसाठी फेमस आहे? Tanjavur the main thing is a Bridishwara temple. It's a हो. 9th century mandir. It's a Shiva temple. You would have seen it. अच्छा. It's a UNESCO also heritage site. So that's the biggest temple. Tamil Nadu, they call it Periyakoil, which is also, it means big temple. So it's a huge structure. And the unique part about that is there's a shadow, it won't fall anywhere. They हो. yeah, shadow padna. म्हणजे आर्किटेक्चर असं केलंय, Yeah, की त्याचं सावली पडत shadow नाही padna. कुठे. होय. Yeah. वॉव! तंजावरच्या पेंटिंग्स पण भरपूर होय. प्रसिद्ध ते पण असतात. भरून फेमस आहेत. Actually, Tanjawar's the cultural history is very big. When the Marathas had gone to Tanjore, one of the biggest things was the cultural element of Tanjore. तिकडे भरतनाट्यम, डान्स तेवढी उधळणं मोठं होतं. म्हणून ते आकर्षित झाले तिकडे होय. जायला, या, मराठा या, एम्पायर. ओह! व्हेरी या. इंटरेस्टिंग. तू लहानपणी आता तू डान्सबद्दल बोलली, पण आणि तू लहानपणी तू पण ट्रेडिशनल इंडियन डान्स या. शिकली. Actually, माझ्या अम्मा पण शिकली. शी इज ऑल्सो भरतनाट्यम डान्सर अँड मी पण भरतनाट्यम डान्सर आहे. And South on Geltra, if you go to any house in South India, everybody will at least have learned Bharatanatyam or they would have learned some kind of Carnatic music. So आमच्या घरात तसंच हं. आहे. हे इथे माझे जे तमिळ फ्रेंड्स हं, आहेत हं. ऑस्टिनमध्ये, मी तेच नोटीस केलं तू जे म्हटली होय. ते. त्यांच्या किड्समध्ये आयदर डेफिनेटली गर्ल्स असतील तर त्या भरतनाट्यम भरतनाट्यम होय. करतील म्हणजे करतीलच. येस, इट्स भरतनाट्यम लाइक या राइट ऑफ राईट अ पॅसेज या, शिकूनच या. असावं. आणि मग ते राइट. मग तू लहानपणापासून शिकली होय. भरतनाट्यम? तेव्हा होते क्लासेस, टीचर्स वगैरे हां. व्हर्जिनियामध्ये? ते टाईमात तेवढे नव्हते. मतलब 5 आय थिंक काउंटिंग यू मे हॅव हॅड लाइक 5 टीचर्स. तेवढे नव्हते, बरं होते. आता भरून देणार. ॲक्चुअली मी आराम करताना मी माझ्या अम्माकडसून हेच शिकले. नंतर माझ्या अम्मा म्हटली, "आता हे नको, आता तू गुरुकडे जा. हे काम करणार नाही."
my teacher. So then I switched to a guru. व्हेरी नाईस. Yeah. तू अमेरिकेत वाढत असताना तू भरतनाट्यम शिकत होती. जेव्हा अशा काळात जेव्हा जास्त आपली लोकच नव्हती, म्हणजे इंडियन पॉप्युलेशनच अमेरिकेत एवढं नव्हतं आणि त्यांच्यावर बऱ्याच तू नाही. सो आय फाइंड दॅट व्हेरी फॅसिनेटिंग की तू लहानपणापासनं तुझ्या आपल्या ज्या कल्चरला आणि ट्रेडिशनशी तू जोडली गेली आहेस. पण नुसतं ते नाही, तू ते कंटिन्यू ठेवलं आणि पुढे जाऊन आता तू यू आर ॲक्चुअली लीनिंग इंटू दॅट साइड Hoy. मोर. Actually, I think that's what drew me to India. Me, graduate Joan, I was working US Santa. I was working in corporate as a marketing consultant in the government. And then me, office on basuna, me maningat hote. Me, one day I'm gonna quit. I'm gonna go to India and I'm gonna pursue my career as an artist. Then Kai Jala in 2019, they were doing layoffs in the government, and I was also laid off. I said, okay, this is my sign. आता मी काम सोडामा, I should do my own work. So actually मी 2019 नंतर I started actually 2018 नंतर मी एक blog आरंभ केले होते called मेरी संस्कृती. त्याच्यात मी बोलत होते on what it means to be Indian. So it's actually it was मेरी संस्कृती, the Indian girl. So because मला actually एक विचार आला का म्हणजे मी इंडियाला आले होते माझ्या बहिणीत बडा like my cousin for her wedding. तिच्या वराडाला मी आले होते. And मी अहमदाबाद आले होते. Sorry, I'm going to ask that word again. What was the word? तिच्या वराड. 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 Oh, वराडाला. Yeah, yeah, Okay, yeah. yes. वराडाला. Yes. लग्नाला. लग्न. We Yeah, say yeah. लग्न and वराड आम्ही असतो. पण Yes. लग्न म्हणतो, but mostly we say वराड. वराड. Yeah, Yeah, yeah. yeah. Very वराड. nice. Yeah, yeah. तिच्या तिच्या वराडाला. वराडाला आलो होतो. आणि तेव्हा मी ट्रॅफिकात बसले होते. ट्रॅफिकात बसून मी हं. पाहिले हे लोकं 3 to 5 PM 5 to 7 PM ट्रॅफिकात आहेत, कामातून येत आहेत. तेव्हा then I went back to USA. I went to my job. मी घराला आले होते. And I was like, हे 3 हेच ट्रॅक. I'm like, काय प्रयोजन? कशा लोकं USला येतात? ते 3 सेम आहे. आता त्याचं काही उणं नाही. त्याचं लाईफस्टाईल देशाचं आहे. And हे 3 असंच आहे. Then I had this big question of लोकं ह्याचं कशाला येतात USला? Because then I saw that they come to USA and then everyone is suddenly crazy about their heritage and culture. Because then you realize that it can be lost here. Because India असून वर खाल्ले फालतरे, you have your culture here. भाषा आहे, culture आहे, customs आहे, वर खाल्ले ह्याच्यात फालतरे, your culture is there. But then मी पाहिले USA तसं नाही. USA if you just stop speaking your language, ते निघून जाईल. Your whole generation will lose the language. So ते बरोबर आहे. उगंड बरोबर आहे. रिस्क आहे USA. So I used to think, why do people बरोबर. come here? So for that, मी एक blog हे आरंभ केले होते called मेरी संस्कृती. So I would just write about what it means to be Indian, culture काय, culture आम्ही कसं राखणं, का म्हणजे the future of Indians in America depends on if we keep the culture. आम्ही culture राखल तर it'll go to the next. I mean, not necessarily if your kids are not, but in general, even as a community, बरोबर. आम्ही राखल तर then the next generation will see, they'll get inspired, or we can do big things as a community. आम्ही राखल तर. So I would write about those kind of things and just my own curiosities about कशा लोकं जातात, येतात, and then, immigration and all kinds of topics on, I mean, in general on the topic of Indian culture. नंतर मी 2020 in 2020, I 20. started Yeah. COVID anta, I started a cultural academy online. So I would basically have these courses like Heritage 101, Language 101, Art 101. The idea was, Ammi kasa for the next generation, how can we pass on culture in a fun way? Wow. Because otherwise, because I would see school anta, kids are embarrassed, right? Parents will send roti sabzi to school or something, chutney sandwich, and kids are like, "Kai hai, he vegla hai." माझ्या friends जसं की pasta खाता आता, मी हे खाता है, वेगळा है, हे असं आहे. So kids would feel very isolated की मी वेगळा आहे, माझ्या white friends वेगळा आहे, तर हे कशाला असं आहे, तसं आहे. They would get made fun of. They don't know how to answer your American friends. So for this issue specifically, we created this kind of community for kids to learn about culture, talk about culture, especially as a teenager. Mostly US and the people have questions of Hinduism kai, caste system kai, hey kai, te caste. We would talk about those questions and answers and everything. And then almost until 22, me hate kele. Then we brought that to a close. Nantara, I've been teaching dance and other things, and now I'm into fitness and kind of gone a different route. I mean, same route, but in a different path kind of thing. In a more काय म्हणतात now it's more laser It's focus on more dance focused on वगैरे. dance and overall on wellness. So that's kind of my more specific thing now.
तू आता काय पिलाटेस वगैरेचे क्लासेस होय. घेते आता. Pilates and annual flow, and especially as a dancer, how to kind of reconnect with your body. And I mean, I still talk about culture, but how to reconnect with your culture through dance. Like I हम्म. teach classes in बरोबर. semi-classical and these things, so bringing awareness to cultural dance and everything. So topic तेच आहे, but थोडं medium change होऊन गेलाय. That's all. आता मी थोडासा काय म्हणतात स्पायसी प्रश्न विचारणार आहे तुला. जेव्हा तू तुझ्या फॅमिलीला सांगितलं, की मला इंडियात जायचंय, ओके, व्हर्जिनिया सोडून, हाऊ वॉज द रिएक्शन? मार खाशील. काय सांगितलीस? वेड-बीड लागले होय. का? आम्ही हे तर दूर आलो. 25 इयर्स आम्ही हे येत ही होतो. कोण? तू आता तू इंडियाला जायचं. काय झालं? काय सांगतील लोकं? तुला वेट धरलाय का झालाय? सो म्हणजे इट मस्ट हॅव बीन काय म्हणतात टफ असेल ते Yeah, आई-वडिलांना definitely, कन्व्हिन्स definitely, करणं, definitely. नो I think a huge credit goes to my parents for being so understanding. सपोर्टेड. Because initially it बरोबर. was hard for them, and naturally it's hard for anybody to do it. आणि आणि त्यांच्या आय थिंक फ्रॉम देअर पर्स्पेक्टिव्ह ते बरोबर आहेत, राइट? ते Yeah, म्हणजे naturally, सो इट्स देयर इज नथिंग राइट अँड naturally, रॉंग इन naturally. दिस. There's no right and wrong. It's just I think it's like they say India was calling me. So I think India was calling me for long. And actually, so me Jyotishan, I mean, I never used to believe in Jyotish. पण माझ्या मी 18 वर्ष असताना माझ्या आजी मला सांगितली, तू 23 नंतर इंडिया येणार आहेस आणि तू ह्यातच सेट होणार आहेस. आणि I was like, काय I was म्हणते? like, काय म्हणतीस? काय की बोलतीस? I was like, तू तुझ्या अशा घात आहेस मध्ये काय काय की बोलतीस? I was like, हे ते. But actually हेच झालं. वॉव! Like I was जे I बोललो never होतो ते ever झालं. imagined me India alone I would be living here. Like I never imagined that. So अजून दुसरा स्पायसी प्रश्न. अमेरिकेत बसून सो ते म्हणतो ना आपण ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साइड. ओके. ते नेहमी आपल्याला वाटत असतं, अरे भारतात आपण मे बी सगळं चांगलं वाटतं. बट वन्स यू ट्रान्झिशन देन द रिॲलिटी ग्राउंड definitely, रिॲलिटी इज हिट, definitely. राइट? तर मग पहिले तुला काही असं चॅलेंजिंग वाटलं का? पहिले 1-2 वर्ष जेव्हा तू मूव्ह झाली अमेरिकेतून भारतात गेली तेव्हा? होय. मतलब उलंदा challenging नव्हतं, but थोडं in terms of mainly because I moved in with a joint family. So then that experience was very different. And then generally new country, new culture, new rules. I mean, तवढं different नाही because I think India आता is very modern. It's very different. And the India even me भारतमा मी India whenever I used to come here, मला India आवडत नव्हतं. Because we used to go to because it was different timing and we would go to a smaller place in India. तर like काय आहे ते असं आहे तसं आहे. But आता I don't see much difference. I mean, even if you go to if you go to some of the roads here, Mumbai Galtra, you can get the same things you get in USA. A lot of things are very similar. So तवढं काही difference नाही आता. So starting on the third cultural differences होतं, understanding even I drive here now. So drive करताना मी पहिल्यांदा I'm not used to left side driving. Obviously, we do right side driving राइट. in USA. येस. So I failed my first driving test because I couldn't do box parking on left side. ते थोडं मला ते कष्ट होतं. But I think India teaches you how to be more resilient. I think USA and Tasuna we're very in a box. For box आहे. Sheltered that we think okay hey chamcha and everything everywhere is like this, but I think India letama then you realize that like Indian I mean Ahmedabad in Gujarat you never have this electricity loss there. I mean there's always light, but if you go to Bangalore, Mysore, Kamatri, the light will go. And me Zumba class at Dastama light gela and everyone's like yeah so what That's fine. I'm like if it was in USA we'd panic. Oh my god, light काय gela. झालं? So I think India teaches you how to be more resilient, and also India, the sense of community is very nice. Everyone is very हां. येस. welcoming and very nice, and एक स्ट्रॉंग सोशल फॅब्रिक आहे आपलं yeah, तिथे. yeah, yeah. And even though we may not be saying hi to our friends and family, like hi, like even amigas hi manto, otherwise it's considered rude. Hi manatra. Hetta maybe nitte we don't say hi, but kenti pajetama they'll be there. मला कळलं नाही हा पॉइंट. Like आमच्या neighbors आहेत. हां. आम्ही घरच्या बाहेर जाता येताना मे बी इकडे इंडिया अंतर वी मे नॉट से हाय एव्हरी डे लाईक हाय तू कसा बरोबर. आहेस that won't happen. But whenever we need them, they'll be there. मला भूक लागते, मला पाणी पाहिजे, तुमच्याकडे शुगर आहे का, हे आहे का, तुमच्याकडे एक्स्ट्रा रोटी आहे का, हे आहे का, they're always there. यू कॅन You रिलाय can ऑन rely देम. on them. बरोबर आहे. Even I found it is so interesting that the people come here for like they deliver your Amazon order, hey order, they order. So we ask them डिलिव्हरी तुला बॉय like especially in this heat, तुला पाणी पाहिजे का? I'm like US and कोणी काय विचारणार नाही तुला पाणी पाहिजे का? युएस मध्ये तर घरात घेणार नाही त्याला. घरात येणार नाही, काय विचारणार नाही, तोंड पाहणं नाही. ह्याचं तुला पाणी Yeah. पाहिजे का, काहीतरी पाहिजे का, मी काहीतरी देऊ का?
So this kindness to strangers is actually was very fascinating to me. I was like, oh, असं पण आहे. Yeah. वाह! व्हेरी नाईस. तुला काही भाऊ आणि बहीण नाही, वगैरे आहे का यू आर द टीचर. ओन्ली चाइल्ड? मी एक टीचर. वॉव! हॅट्स ऑफ टू युअर Yeah. पॅरेंट्स Very true. पॅरेंट्स कुठे आहेत आता? Virginia. काय हां. म्हणते? मग ते कधी-कधी येतात तुला भेटायला किंवा तू जाते व्हर्जिनियाला So भेटायला? actually मी 1.5 years अजून गेली नाही USAला. तर आता माझ्या अम्मा तिकीट बसून मला धमकी येत आहे, "तू आणलीस बरं मी मार घेशील." पण त्यांनी आताच आले होते इन डिसेंबर. तुझं लग्न झाल्यावर तू इंडियाला मूव्ह झाली का लग्नाच्या अगोदरच तू तिकडे होती नाही, इंडियामध्ये? लग्नानंतर. इन द सेन्स आय हॅड अ चॉईस टू सो ॲक्चुअली काय झालं, वी गॉट मॅरीड अँड द नेक्स्ट डे वॉज माय हसबँड्स व्हिसा इंटरव्ह्यू. USAला आला. सो आमचा विचार असं होता दॅट बिकॉज ॲट द टाईम आय वॉज स्टिल व्हेरी लाईक वी शुड नॉट जस्ट मूव्ह टू USA बिकॉज सगळेजणी असं करतात. वी शुड सी की आम्हाला काय बरोबर आहे. But it was his visa interview the next day. आमच्या वराड येऊन April 8th and April 9th was the interview. But ते कोविडमध्ये होता. So because of that, his Oh. interview was. So then I was like, anyways, I can work online. So तेव्हा मी इंडियातच राहिले during the COVID time for 1 year. But me mainly because it was COVID, तुम्ही घरातच होते. मी कुठे बाहेर गेली. I didn't really experience life in India. I was just at home kind of thing. So तमाम I realized की मला इंडिया थोडं आवडतं. Then ह्याचा व्हिसा US व्हिसा येऊन गेला. So then आम्ही USला गेलो. बेस्ट होता. But then after 2 months I was like, नाही मला तेवढं आवडत नाही, वापस जाऊ ना. वॉव! व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे तुमचा लग्नानंतर व्हिसा इंटरव्ह्यू होता, पण तो कोव्हिडमुळे कॅन्सल झाला, पोस्टपोन झाला. होय. सो दॅट फोर्स्ड यू टू 1 वर्ष तिथं तुला थांबावं होय. लागलं आणि त्या 1 वर्षात तू तू प्रेमात पडली पुन्हा एकदा भारताच्या होय. Exactly. आणि व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही आले, पण 2 महिन्यात तू डिसाइडेड की नाही नाही. मला परत होय. जायचंय. Tama and we said, okay, I said, okay, let's give US a chance. Tama me, even the next year me 6 महिने आले होते. And then मी वापस आले. Then again मी 6 महिने आले. Then मी वापस गेले. Then 24 and मी वापस आलो तेव्हा I decided that आता let me just give India 1 year and see India and how my career can progress in India. And actually हं. this 1 year in India has been pretty good to me. So then I decided. मला असं फार वाटतं अमृताना की इंडियात इकॉनॉमी किंवा बिझनेस अपॉर्च्युनिटी जास्त आहे कारण एक्सपांडिंग होय, मार्केट होय. आहे आणि ग्रोईंग मार्केट Exactly. आहे. तू जर अमेरिकेसोबत कंपेअर केलं Exactly. तर अमेरिका आय थिंक इट्स अ व्हेरी काय म्हणतात ऑलरेडी ग्रोन आणि Exactly. एस्टॅब्लिश्ड मार्केट. Exactly. So I feel like कोणाला तरी मतलब बाहेर जाऊन काहीतरी शिकान तर US is a good place because त्याथे जाऊन शिकूया, पाहूया काय आहे, काय करूया, opportunities काय आहे, स्कोप काय आहे. Then I think if you bring that to India, India will grow. Like आता मी 2021 आलतं मला बेस्ट कॉफी पाहिजे I maybe 1 or 2 places would have been here for nice kind of cappuccino बाहेर गेलं तर. आता in 26 कोटीम पाहिजे there are so many cafes. Because लोक बाहेर गेले, लोक वापस आले, they started new ideas, new cafes, new restaurants, new things. And even for Pilates, Tamma, you may have had 1 or 2 studios. Atta there's so many studios opening, fitness is growing, everything is growing. So Atta India and a lot of things in general are picking up. So you can easily start a business here, start scope here, add value to people here because it is growing in general. आणि असून मग एक गोष्ट मला अशी आवडते इंडियाबद्दल, इंडियाच्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज बद्दल. एस्पेशली जर इंडियामध्ये तुम्ही थोडंसं प्रीमियम क्लायंटेलला सर्व्ह कराल ना, देर आर ह्यूज Yeah, अपॉर्च्युनिटीज. आय थिंक अजून तो मार्केट फार एम्प्टी आहे तो. definitely. Definitely. एक्सपिरियन्स काय म्हणतात एक्सपिरियन्स बिझनेस. Definitely. Like Atta, there's a huge thing of like Pilates in the pool and काय की नवं येत आहे. एक्झॅक्टली. अँड पीपल आर विलिंग टू शेल बिग Yeah, बक्स फॉर दिस काइंड ऑफ थिंग्स. Definitely. Definitely. त्यांना एक्सक्लुझिव्ह एक्सपिरियन्स हवा आहे. Definitely. यु नो. Because people are interested in knowing बाहेर काय होत आहे. And they want to know and they want to experience new things and so it's definitely a good Yeah. market. आता म्हणजे So actually माझ्या it was my cousin's wedding, like माझ्या आत्याच्या लेकीचं. So my आत्या used to live in Ahmedabad for almost 40 years. आता त्यांनी मैसूर शिफ्ट झाले. So माझ्या आत्याच्या लेकीचं वराड होता. And we were all from outside India. So तिने म्हणते, so she was born and raised here, Ahmedabad. So she was very like, this is my Ahmedabad. She's very proud of her Ahmedabad. So she's like, you guys go on a heritage walk. मी तुम्हाला बालांग जाते. And my
husband is actually a heritage professional. So he has a degree in heritage management, and he's into old building restoration and heritage and culture and all these things. So he Wow. was leading the walk. So Amit Milno. Oh, wow. This is a Yeah. fascinating love story. Nothing is normal in my हो, life. तर तुझ्या हसबंडचं एज्युकेशन वगैरे सगळं Yeah, yeah, yeah. इंडियामध्येच, He had अहमदाबादमध्ये? no plans of USA. Planets nota. He was like, मला USA येण्याच नको. He was very like happily in his career in India. I mean, he still is. But he had no, even he didn't even apply for US visa. Like ते मनातच नव्हतं की US ला यामं. कारण ही इज लाइक काय म्हणतात हेरिटेज वगैरेचं टूर Yeah. देणारा माणूस. त्याला काही इंटरेस्ट Yeah, नाही बाहेर exactly. जाण्यामध्ये, का राइट? म्हणजे लोक इंडियाला येतात. इंडियाला पाहायला मी हे पेंटिंग पाहामा, हे पाहामा, हे I want to see the structure and this museum and these things. So he's very much into that. So व्हेरी नाईस. सो मग त्या टूरमध्येच यू गाईज मेट अँड yeah, देन एव्हरीथिंग everything हॅपन्ड. वाव, happened. And then अमेझिंग. at my cousin's wedding, I planned my wedding also. That's what I joke. का म्हणजे व्हेरी नाईस. we met at her wedding. Then there's nantara. So we are 5 sisters on my dad's side. Like we're 5 cousins. So after the one who got married in Ahmedabad, then Ankika hai, who got married in Mysore. So at the Mysore wedding, uh, Param had come as a like, tere ghar aya tujhko lene kind of thing. Like pura, he came and met the family and everything. So it was like wedding to फॅमिली wedding. एंड I was एव्हरीथिंग. planning my wedding only. वाह, 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 वाह! Yeah. ते काय म्हणतात असं ते एक बॉलिवूड मूव्ही असतं ना आपला, होय. द मॅरेज मूव्ही सारखा तसाच सीन तसंच दिसतो आहे, तसंच एकदम. आहे. आम्ही लोकं सांगतो ना ते नॉर्थ बॉय, साउथ होय. गर्ल. They're like मतलब हे कसं झालं? नाही ते चान्सच नव्हतं का म्हणजे he was never anything in USA and my Ahmedabad connection was also not there. So चान्सच नव्हतं. या आणि मला छान काय वाटतं माहिती का ह्या स्टोरीमध्ये, द व्हेरी नाईस थिंग इन दिस स्टोरी इज ही ही वॉज ऑलरेडी इन द हेरिटेज साइड ऑफ Yeah. थिंग्स, लाइक टेकिंग केअर ऑफ दॅट. आणि तुझं ते पॅशन होय, होतं होय. लहानपणापासून. आणि तुम्ही त्या लग्नात होय, भेटले. होय, होय. And then things just, like Yeah. clicked. So actually, So I was amazing. also very inspired by him because I was like, this can be a career. Wow. Like all we know in otherwise is like we have to get a job and job hukivama. We have to work in corporate. He karama, te karama, and that's it. And passion as on the side you can do passion, but like these kind of things can be passion, but then not as a career. I was like, oh, this career, wow. Hey, pani, that was very interesting to me. या मग इव्हन म्हणजे जेव्हा तू सांगितलं ना मला, की तो हेरिटेजचं असं करतो, हेरिटेज Yeah. मॅनेजमेंट वगैरे आणि त्याच्यामध्ये करियर आहे. माझ्यासाठी सुद्धा इट्स लाइक व्हेरी Yeah, फॅसिनेटिंग टू हिअर की समवन कॅन डू अ प्रॉपर career in करियर it. इन Yeah, दीज yeah, फील्ड्स. definitely, definitely. So actually, I'm taking his help for a lot of research on Tanjore Marathi. So actually, maybe next month, आम्ही Tanjore जाणार आहे. And third, आता we're gonna do some research on actually Marathas when they had come, काय केले, any traces, any history we can find, and maybe we can even do like a group tour or something in Tanjore. So this because I think a lot of people think I live there on the page. People ask me, "Oh, तू तंजावरात आहेस का?" I'm like, "नाही, मी त्यात राहत नाही." But maybe we can lead a group tour or something there. I think that'll be interesting. किंवा एखादा एखादा व्हिडिओ बनव मस्त आणि तो सोशल मीडियावर टाक. Yeah. Then I think Ulandabesh attraction is better. या अमेझिंग. आता तू तंजावर होय. मराठी, तुझा हसबंड अहमदाबाद गुजराती, आय अज्युम. ओके. सो तमिळ स्लॅश होय. मराठी अँड गुजराती म्हणजे युनिक कल्चरल होय. ब्लेंड आहे. फॅमिलीज मॅचअप कसं झालं? Families, even we were very unsure about that. का म्हणजे पहिलं आम्ही पूर्ती प्लॅन सेट केलं होतं. तू पहिलं मला माझ्या घराला ये, एक फ्रेंड आहेस का? नंतर यू टॉक टू माय फॅमिली एट होम. अँड देन हे तेवढे आम्ही बेस्ट प्लॅन आम्ही सेट केलं. नंतर इन 6 months we'll have the families meet. आम्ही हे करूया, ते करूया. तर actually Param's grandmother, ते टायमात she was like, she saw me. Next day she spoke to his father that हेच आमच्या घरचे भाऊ. आजीने काम करून then टाकलं. then that happened. Then त्याच्यानंतर काय सवालच नव्हता. People were like, okay, अभी वडील said, so she said, आता there's no question of who and what and everything. आय थिंक गुजरातीमध्ये त्या बा 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 म्हणतात ना आजीला, बा. Bars, yeah. So
I spent my childhood at Rajkot. Rajkot is in Yeah, Gujarat, yeah. like next to Ahmedabad, like for so मला थोडंफार गुजराती Okay. येतं. थोडं थोडंफार नॉलेज आहे. आय कॅन अंडरस्टँड. तुझ्यासाठी लग्नानंतर अहमदाबादमध्ये सेटल होणं आणि ॲज अन अमेरिकन प्लस तंजावर मराठी गर्ल नाऊ इन इंडिया इन अहमदाबाद गुजराती कल्चर असिम्युलेट करणं तुला इझी झालं होतं? Yeah, because I think Gujaratis in that sense are very easy. They don't like they're pretty like chill in that Chill. sense. And anyways, I didn't have any sense of belonging in India in general. Because I'm Tanja Marathi. We're not from Tamil Nadu, not from बरोबर. Maharashtra. So आमच्या भाषा म्हणजे कोई there's nothing there. Like if I go to Maharashtra, I cannot say me hetsun आहे because me Maharashtra गेलतीच नाही. So in that sense, it was easy. But actually, I think after living in Ahmedabad for a year, then I realized आमचं कल्चर पण आहे, but काय आहे, then ते थोडं like विचार येत होता, की आमचं काय आहे, आणि आम्ही काय बोलतो, आणि कोणतरी मला विचारलं तर मी काय म्हणू? आम्ही कोठसून आहे. तर मग तिथे all the thoughts started to come more. So, but otherwise, it was not so difficult because I think in Gujarat, they're pretty used to like people, especially nowadays, there's more immigration that's happening in Gujarat. So it was not as rare. But initially, I get this stare that I'm like, why I am from USA. पण आय थिंक गुजरातमध्ये लॉट ऑफ फॅमिलीज हॅव लॉट ऑफ पीपल इन USA Yeah. or गोइंग टू USA. Yeah. So most people think मी USA तून वापस आले. पण आम्ही नाही, मी वापस आले. मी त्यातून आले. Then I get the like, या एक्झॅक्टली त्यांना म्हणजे त्यांना ते असं लाईक इथून सगळे लोक तिकडे yeah, जातात तू तू इकडे का येत आली आहे. तिकडून Then परत? there's like the गुजराती फूड ढोकळा खमंग कसं म्हणजे तू आता नाव यू एन्जॉय इट? Yeah, I mean it's like I've always liked Indian food, but my favorite is still like I like spicy food. So like in terms of like even food, I like misal pav is very spicy. So मला तसा काय preference नाही on food की मला हे पाहिजे ते पाहिजे हे आवडत नाही हे ते. Overall, I think in terms of food, I'm pretty flexible because growing up we never had like I think the benefit of why I think I was able to adjust in Gujarat and Ahmedabad is because growing up we never had like this is my culture, my food. It was always like Tanja Marathi, but Tanja Marathi म्हणजे काय? Like even that we don't know. ते आम्हाला in कमतरी कळत नाही. Tanja Marathi म्हणजे काय? Because if we say tak baat, it's actually Tamil thing. Then varan baat, exactly what is our culture? Sometimes even we don't know that. So I think it was not hard to accept another culture because we kind of grew up doing that. Because USAN, it's like we're Tanja Marathi, but maybe around you, panch lok astil ho Tanja Marathi. So you naturally gravitate towards a Tamil society or Kannada society, and you have to kind of blend with them because there's none of your own people. So I think we're kind of used to that assimilation. So te thoda kashta hota. And even in terms of food, it was like it was new, but it was still okay. I mean, I think anything new is like like okay, here they have fafda jalebi for Diwali, versus or like in Uttarayan they have fafda jalebi and this khaman and undiyu. But then maybe ammi karto shakra pongal, which is like a Tamil dish. Pongal. So we make shakra pongal. But atta the nice thing is like at home I make shakra pongal. They bring their things. We created a nice little mix. So it's like nice. अमेझिंग, अमेझिंग. मला तुझ्या स्टोरीमध्ये ना अमृता एक फार कन्सिस्टंट स्ट्रॉंग थीम दिसतीये की यू सीम टू बी ऑन अ जर्नी इन द सर्च ऑफ काहीतरी म्हणजे तुझे रूट्स किंवा तुझं कल्चर काहीतरी असं म्हणजे यू आर लाईक जस्ट यू सीम टू बी ऑन अ इट्स आय डोंट आय नो म्हणजे जर्नी मे बी हा रॉंग वर्ड आहे. आय डोंट नो व्हॉट राईट वर्ड इज. पण तू असं त्या शोधाच्या त्या प्रवासात yeah. आहेस तू. Yeah. And there is no destination for this, but you are just, Discovering like wandering and roaming around, Definitely. right? Definitely. That I would agree. Because I think I like to always learn new things. And I think you always like my dad has been saying like if anybody asks him, he'll say Amcha roots are from Aund. So like म्हणजे if somebody says you guys are Marathi who went to Tanjore, but from Maharashtra, where are you guys from? So he'll say we're from Aund because I think maybe Sai oh, Aund. Aund in near Pune. Pune. Yeah, Pune. I have stayed at Aund पण actually. त्यांनी त्याचं म्हटलं तर आम्ही तवडेनी हसणं. आम्ही आता कोणी तिकडे आहेत का नाही. आम्हालाच कळत नाही औंध कोटा आहे, कसा आहे, नक्षांती कोटा आहे आम्हालाच कळत नाही. आम्ही कसं म्हणणार from Aund?
बरोबर and आहे, then बरोबर even आहे. राइट. देयर इज लाइक नो there's no कनेक्शन. connections. Even we have no idea. Aund Kota, Atash, I had gone for a conference in Aund. I'm like, oh, hey, amcha de motta Aund Aund manata tumi ge. This is Aund. Okay, wow, this is our famous Aund. Otherwise, we have no clue what is Aund. And even like, I didn't even know what misal pav was until 3 years ago. Because in वॉव! आणि नाऊ इट्स वन ऑफ yeah, युअर because it's फेव्हरेट so डिश. spicy, so I really enjoy it. But otherwise, I had no idea. Hey, money, ek I had there's something called misal pav. I had no idea. Um, so I think it's तू बटाटे वडा खाल्लायस का? huh? बटाटा वडा खाल्लाय? Especially in Mumbai. This in Dadar. ते आहे ना का ते अशोक वडापाव. ते आता हं. माझे फेव्हरेट. नाही तू म्हटली तुला स्पायसी आवडतं सो बटाटा वडा बेस्ट. यांचा ते चटणीवर भरपूर. उन्नन बेस्ट आहे. But I think you get to नाईस, learn नाईस. new things about your culture and how people moved and how you became you and why you do things. So I think it's all very interesting to understand. मला एक अ, तुझे जे मित्रमंडळी होते लहानपणापासून तुझ्यासोबत जे वाढले व्हर्जिनियामध्ये, डी-सी एरियामध्ये, मे बी तुझे देसी फ्रेंड्स राइट? आपले इंडियन फ्रेंड. तू त्यांच्या अजूनही संपर्कात असशील. हाऊ इज इन जनरल त्यांची रिएक्शन कशी होती तुझ्या ह्या अमेझिंग आणि व्हेरी डिफरंट डिसिजनबद्दल? Um, I mean, initially, I didn't know how to explain to people. I used to be like, oh, me atta Indian tahe, or I'm stuck in India because of COVID. I didn't even know how to explain that I am choosing to live here. It was a very foreign thing. But actually, so what happened was between 2001 and 7, me India दोनदाच मी तम्मा गेले. तम्मा मला भरून आवडलं नाही इंडिया. I was like, काय हे ते उकडतं, हे मस्किटोज आहे, मला आवडत नाही and everything. Then मी 4 वर्षाला मी गेले नव्हते. Then I came at 2011 after I graduated. And then I realized, oh, actually, मला India थोडं आवडतं because I think India had changed by then in 4 years. It had changed a bit. And I went to Chennai, I went to big city. I was like, oh, तेवढं काही difference नाही. थोडं देश आहे. There's chill people here who are also like me. So I started liking India. Then after that trip, I was saying it's almost life changing. Then I was like so fascinated by India that, oh, I'm actually Indian. I want to connect with India. I want to go. I want to see all the states. I was very fascinated by India after that trip. After 2011, I came to India almost every year. म्हणजे एक वर्ष मी किती येत म्हणजे होते. कपल ऑफ वीक्स एव्हरी इयर? म्हणजे ते टायमात I would get my 10 days of PTO in minus. So then राइट. I would come with extended PTO काढून मी येत होते. Um, I got out of college in 2015. So 2011, 12. So through college, me almost एक वर्ष आले. And then for like a good amount of time. And then 2015, anantara, because of PTO, you can only come for 10 days like that. So I came almost every year. But most of my friends had seen a difference in me that, oh, tila काय की उदंड वेळ धरलाय इंडियाच्या. मला इंडिया आवडतं. इंडिया. Like me, I was talking about इंडियाचं India. वेड Yeah, लागलंय. India. And हिला काय की उदंड आवडतं India. Like she's always talking about India. So I would always talk about India. मला उदंड आवडतं. And then after a point, so I think after that, maybe it was a little bit surprising. But then Atta Tavna's reaction is, oh, India suits you well. Like everyone is saying that to me. हं, Like you, बरोबर. because I think आणि I've been discovering more of my passions and more of things that I like. And I mean, Atta, there's so many things that I do. So I feel like I've had those chances in India for some reason. So या तुला असं वाटतं का, की तुझा जर तू कॉर्पोरेट करिअरच चालू ठेवलं असतं, तर मे बी कधीच ही दुसरी साइड तुला एक्सप्लोरच yeah, करता आली agreed. नसती. कारण इट्स लाइक इट्स कम्प्लिटली न्यू Yeah, थिंग राइट? तू ती रिस्क नसती घेतली तर कसं झालंच right. नसतं ते. Because I think I mean, for most people, you think that I have to get a degree, I have to get a job, and me एकच हे काम, and then I have to get married, and then do this and that, and then you only do one thing. But आम्ही टाइम काढत नाही. आम्ही कोण आहे? आमच्या स्किल्स काय? आमचे पॅशन्स काय? What else do we have in us that we enjoy doing? मला काय आवडतं? Like even, I mean, kudos to you for even starting this podcast. I mean, I'm sure तुमच्यापणी you must have a 9 to 5 job, and then you do this on the side, which is I think great because you have your own passion that for Marathi people and. This is our full No time gig. way! No way! Kudos to Yeah you. way! Kudos to you guys. That's amazing. I love to hear that.
I thought the average Indian American is like 9 to 5 job, and then you have that's amazing. This is our full That's time. amazing. Oh, I love that. पण या नाईस. सो नाही मला तुझ्या स्टोरीमध्ये ना फार फॅसिनेटिंग वाटतं की यू वेर नॉट यू डिडंट शाय अवे टू शेक अप थिंग्स आणि ट्राय आउट Yeah, थिंग्स आणि यू डिडंट शाय अवे टू टेक दॅट yeah, रिस्क लाईक सी लेट्स सी व्हॉट yeah, हॅपन्स लाईक भरपूर वेळेस काय होतं ना मला असं वाटतं आणि आय थिंक ओके स्पायसी टेक फ्रॉम माय साइड ओके आय थिंक यू डिड दिस ओके बिकॉज यू वेर रेस्ड इन अमेरिका ओके आय yeah. थिंक दॅट तेच एक टिपिकल इंडियामध्ये रेस केलेला किड असं डिसिजन मला वाटतंय नाही घेऊ शकणार एवढ्या इझिली. Maybe. Well, I have to correct that. Maybe somebody raised in Bangalore because everyone in Bangalore is very Maybe. different. बँगलोर, मुंबई, लाईक या मेट्रोपोलिस या. No, but particularly Bangalore, I'm seeing the mindset is bigla level. Yeah. Okay. People are very modern, very open, very broad-minded. It's like the next level. You would say it's like probably the most काय म्हणतात लिबरल प्रोग्रेसिव्ह सिटी इन इंडिया, Definitely, definitely. Even I feel like I mean, I cannot speak for everybody, but everyone that I've spoken to, तवरदनी तसंच आहे. Everyone is mindset is just next level, very different. नाईस. अहमदाबाद कसं वाटतं तुला? थोडंसं काय म्हणतात ट्रेडिशनल आणि कन्झर्वेटिव्ह आहे असं मला In वाटतं. comparison to Mumbai, Bangalore, traditional आहे, and it's very I mean, atta thod बरोबर होऊन गेलाय, but even me, Altama, if I need to eat South Indian food anywhere outside, it'll be sweet, like very अं, tailored to the Gujarati taste. Atta thod but, awareness येऊन गेलाय that it should be a little spicy and असा असं तसं असं. But starting aan तर तसं नव्हतं. So they thought it's a little more traditional, but then at the same time, it's also very modern in different ways. Like in many Gujarati houses, once you're engaged, you're like a couple. You can travel, you can do whatever. Versus in South India, they'd have a heart attack. हे काय होतंय? वराडापर्यंत काही Yeah. नाही. खाता नाही. एकूण ऐकलेला आहे. It's like you stay away. So here, those things are like very different. Here in Navratri, you'll see this full backless blouses and everything, which is like very and then here in general, the priority is on fun. Like Amcha Baradanta, it was actually in Chennai. In we had a very Tanja Marathi wedding actually. चेन्नईमध्ये Chennai केलं. Madhe, we had a Tanja Marathi wedding. So Tajanta, we had 6 pandits. Yeah. वाव. So in Tanja Marathi culture, Varat based Jaltra Manji, Tavra rituals based Jala. But पूर्ण म्हणजे पूजा पूजा अर्चना अर्चना सगळं based सगळं झाला. सगळं. But in Gujarat based झाला म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलो. आम्ही मस्ती Parties. केलो. So I didn't realize in Gujarati culture what they do is after each phera, it's a full on flower holi. They'll throw flowers nakan jaina, hete jal, tate jal. It's like a full flower fight. So they started this masti at our wedding, and the pandit is like, "काय होता है? करता नहीं जो, be quiet." These guys were like, hey, काय है? So that's a क्लॅशेस ऑफ द कल्चर. yeah, that's a very different. And then like Amcha Bararanata, there was something called Madhuparkach Pan, which is apparently a very Tanja Marathi custom. So exactly before the boy goes into comes to get married, all the sisters and mother have to feed him like all this food and everything. It's like a ritual. But then like in our wedding, in addition to that, we also did the like in if you see like a Tamil wedding, they have the Kashi Yatra. So it's like the boy comes with dressed in like earrings and like, full like a this kind of a going on a Kashi, like a pilgrimage. And then he Oh, okay. supposedly comes and says, Ki, I don't want to get married. I want to go on Kashi. But then the parents have to convince him no to marry our daughter. It's like a little like a natak that they do. So that's very common in Tamil culture. So ami te pan ami karto. So it's a full mix. तुमच्या लग्नामध्ये. So it's Tanja Marathi wedding. Priest will be Tanja Marathi. But then we have this LA Sapad. LA Like on the Sapad. banana leaf, Kilachpana Vara, Tavradini, all the हो बरोबर बरोबर. Sapad. Like that's the meal. नाईस नाईस अमेझिंग. जरी तंजावर मराठी जरी असला ना तरी मला असं एकंदरीत गप्पांवरनं वाटतंय की कल्चर बऱ्यापैकी हेवीली इन्फ्लुएन्स बाय तमिळ Yeah. ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ द जॉग्राफिकल तुम्ही तिथंच त्या एरियामध्ये राहिले आणि Definitely. एवढे वर्षानुवर्ष कपल ऑफ सेंचुरीज Definitely. ऑलमोस्ट. आता
यू नो हाऊ थोडासा चेंज ऑफ ट्रॅक करतोय मी. यू नो हाऊ थिंग्स आर गोइंग एव्हरीवेअर. यू नो भरपूर लोक आता पीपल आर थिंकिंग अबाउट जे US मध्ये आहेत आपले देशी लोक. Yeah. सम पीपल वॉन्ट टू गेट बॅक टू इंडिया Yeah. फॉर व्हेरियस रिझन्स. Yeah. यू नो जॉब बिझनेस Yeah. ऑपॉर्च्युनिटीज, जॉब ऑपॉर्च्युनिटीज वगैरे. तू अशा लोकांसाठी तू काय सजेशन देऊ शकते? हाऊ कॅन दॅट यू नो जर्नी बॅक होम कशी ती इझी बनू शकते ह्या लोकांसाठी? I think असं just like इंडियासून USL गेले तर with a fresh mindset की हे आम्ही काय की नवं करायला जात आहे. तेच mindset ठेवून वापस या. And I wouldn't even call it वापस. I would say the India you left and आताच इंडिया उगंड वेगळा आहे. Even if you left India in पूर्ण 2020, आता India in 26 उगंड वेगळा आहे. हो, So I would say think of it as you're migrating to a new country itself. Because the thing is, if you go with the बरोबर आहे. expectation की oh आम्ही ह्यातूनच आलो, आम्हाला तबडी कळालं, then you'll be frustrated here. Because आता your बरोबर. sabziwala uses GPay. Cash कोणी use करते तर. So things like this you have to get used to in India. If you go to Bangalore and all, even your cab driver will give you change in GPay. He won't even give you cash. Cash din aata. So there's a lot of things that have changed, a lot of things that are moving rapidly, a lot of ways, a lot of things that are become a very strong culture here. But I would say overall, I mean, I would recommend anyone who's looking to move back. I think it's a great idea because I think right now India is expanding. You can at the same cost you can get many luxuries here. You can have a little bit बरोबर. more of a chill quality of life here if you have money, of course. If you don't have the या struggle, तर then you काय म्हणतात त्याला, की यू नीड टू हॅव yeah, मनी. या. yeah, yeah. You have to be able to afford like a good life here, but then it's not that inaffordable either. Like that's what I say that in India, I've noticed if you have 100 rupees, you can buy yourself a meal and live. And if you have money, you can live a very lavish life. But US under that's sometimes that middle class is very big, a big range. So you cannot to live a very lavish life. It takes a lot of effort and money and everything. So I think it just depends on what kind of life you want. But I definitely recommend it. I think it's a great idea. Move back. I think that there's a lot of changes in India now. So but I think definitely think of it as a new country. Don't compare. Because I've seen people who compare and then they're very frustrated at the end. Oh, amal tabdi kalala. But then they see India. Oh, he has a So be ready to learn new things. ओके. अनदर स्पायसी क्वेश्चन. तुला जर एक गोष्ट इंडियाबद्दल चेंज करायला मिळाली, की ओके यू नो यू गेट अ सुपर पॉवर टू चेंज वन थिंग अबाउट इंडिया. ओके. काय करशील I तू? would give people the insight that it's your responsibility. Like you are India. Because still you नाईस. see people are like throwing, I mean, now it's better, but people throwing trash. Oh, the guy who comes to the kachra wala will pick it up. हां, तो हां, उचलेल. तो बरोबर. तो येऊन हे काढींग आला, तो आम्ही करणं गर्दिनी, हे करणं गर्दिनी, ते करणं गर्दिनी. Like, so I think those things, like, if you can just have that civic sense, तर हे आमच्या कंट्री, आमच्या देशात, आम्ही केलं तर तमाश तो चेंज होऊन गेलं. आम्ही हे टाकणार तर, आम्ही डस्टबिन हुडकीवलं तर, आम्ही डस्टबिन घालल तर, that can make a big difference. या. आय थिंक ते आय अग्री विथ यू. ते थोडासा तो प्रॉब्लेम आहे आणि कुठेतरी आय थिंक आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये पण ह्या व्हॅल्यूज इम्बाईब करायला पाहिजे Yeah, त्यांनी great, लहानपणापासूनच. great. यू नो हे आपला देश, ही आपली सिटी Exactly. आहे. यू नो हे आपलं आहे Yeah. सगळं. Then what can we do for our city, our country? आम्ही काय करूया? आम्ही कसं कॉन्ट्रीब्यूट करूया? ते थोडासा तर then it'll be very good. आम्ही या, न्यूसेन्स करताना या. आम्ही दुसऱ्या लोकांबद्दल थोडं विचारा मग. Like here, one या. big issue is the in wedding season, बारात असेल तर स्ट्रीटामध्ये येऊन they'll do बारात. या. Then पूर्ती traffic will stop and then सगळं बंद. उदंड traffic jam होऊन जायला. It's very congestion and everyone is late and it's a big nuisance. ते या. थोडं विचारलं तर that we are not the only ones who live here. लोक आहेत who have to go and ते थोडं विचारलं तर then it can go a long way, I think. But this mindset I've seen also in USA. Like आम्ही गरबाला गेलो तर if you go to any garba in हां. USA, maximum trash you'll see outside. Gatorade bottles, kachra. So I'm like, एव्हरीवेअर yeah, राइट. या, या. that's a drawback, I think. वॉव!
व्हेरी फॅसिनेटिंग. आता अमृताचे शॉर्ट टर्म, लाँग टर्म प्लॅन्स काय आहेत? I mean, right now I'm looking at expanding my wellness business, and then secondary, I'm also actively performing as a Bharatanatyam dancer. So looking to pursue that, and then also I want to be able to at least do some group trips in Tanjore to help people explore more of Tanjore and kind of create like a little exploration. I think that'll be fun. मी नेक्स्ट टाइम भारतात आलो तो आय वुड लव्ह टू डू अ टूर ऑफ तंजाऊर. Definitely. कारण एवढं फॅसिनेटिंग आहे. म्हणजे मला खरं सांगतो, म्हणजे आय वॉज लाइक इट्स जस्ट एक्सपांडेड माय माइंड, Definitely. लाइक असं काहीतरी असू शकतं असं मला माहित पण Yeah, नव्हतं. agreed. And it's ironic because growing up as any Tanja Marathi, Amal, it's kind of, I mean, not that we're not proud of being Marathi, but being Tanja Marathi, you come to the sense of a little bit of embarrassment of like, Ami kon hai, kaya Amalach kalat nahi. And it's actually very heartwarming to know that the whole world thinks this is so fascinating. Because for हम्म. all of us as Tanja Marathis, growing up, you're like आम्ही कोण आहे, काय आहे, आम्ही काय म्हणणं आम्हालाच कळत नाही. So it's a running joke की आम्ही काय म्हणतो. Like it's very common that if you're standing in a queue, आम्ही बोलाल तर the person next to us is like तुम्ही कोण भाषा बोलता तर like it's always like काय आहे मी ऐकलत नाही, like how we know तुम्ही ऐकलत नाही, हे असंच आहे, like we're used to this. And then somebody asks us to like where are you from, आमच्याकडे एक जवाब नाही. It's not like I'm Marathi, that's it. नाही. I'm Marathi, but I'm Tamil, but I'm this, but I'm that, but my dad's from here. It's like a full 9 yards. So it's very heartwarming to know that people actually find this interesting. It's like a very nice. या इट इज म्हणजे नुसतं इंटरेस्टिंग तर नाहीये मला. आय रिअली वॉन्ट टू म्हणजे पास ऑन माय अप्रिशिएशन टू यू की तू आपलं ते लँग्वेज प्रिझर्व करतीये थ्रू द इंस्टाग्राम पेज. नुसतं प्रिझर्व नाही करते, तू बोलतीये. आणि नाव दिस व्हिडिओ विल लिव्ह फॉर एव्हर, Definitely. वेअर अमृता हॅज Fingers crossed. तंजावर मराठीमध्ये भाऊंसोबत गप्पा मारल्या आहेत, राईट? Definitely. अँड इट्स आवर वे ऑफ काइंड ऑफ प्रिझर्विंग आवर ट्रेडिशन आणि कल्चर Definitely, कुठेतरी. definitely. No, and I'm also नाईस, grateful नाईस. because because especially living in Gujarat, so the chances for me to speak Tanjore Marathi are also less. So even I was okay बरोबर. on the page, me thought bolu ya. But because of this interview, and I had an interview last week also, it's forcing me to speak in Tanjore Marathi. So I texted my mom in our group. I was like, I'm gonna call all of you every day and speak in Tanjore Marathi fluently. Tamas mana tamri say like काय म्हणा काय म्हणा. अरे वाह! सो आय एम ग्लॅड की ह्या पॉडकास्टमुळे तू थोडंसं अजून टचमध्ये राहिलीस Yes, तुझ्या definitely. So लँग्वेजच्या. thanks to you for reaching out and thanks for this platform. I really appreciate it. म्हणजे खूप खूप आभार. ऑसम, ऑसम. ते अमेझिंग, छान गप्पा झाल्या अमृता. काही एनी पार्टिंग थॉट्स फॉर आवर व्ह्युअर्स, एस्पेशली अराउंड तंजावर मराठी? No, I would just say Jai Maharashtra. Come to Tanjore नाईस. and visit and have some nice LA support. या काय म्हटली तू? धिरड Dhida ताकभात. Dagbat, yeah. Dhida Dagbat and Sar. बरोबर. येस, येस. ऑसम, ऑसम. फार मजा आली अमृता. थँक यू सो मच. तू एकदम काय म्हणतात त्याला, मनमोकळेपणाने, म्हणजे यू ओपन्ड Thank एव्हरीथिंग. you. तू काही न राखून ठेवता सगळं सगळं शेअर केलं आमच्यासोबत. Thank you. इवन दो आपल्याला थोडेसे बोलण्यामध्ये चॅलेंजेस येत Yeah, होते, मला समजण्यामध्ये, तुला माझी भाषा समजण्यामध्ये. पण आय थिंक वी स्टील हॅड अ ग्रेट कॉन्व्हर्सेशन. definitely. मला फार मजा आली. Definitely. आय होप तुलाही मजा आली Definitely. असेल. I had a lot of fun. तर मित्रांनो, तुम्हाला अमृतासोबतच्या ह्या गप्पा आवडल्या असतील ही अपेक्षा करतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे. Hooray.